तर कशी आहे चंद्रपूरची पब्लिक. आज ताईला नेऊन सोडायचं तर बंगाली कॅम्पले काऊन की आज ताईचा होता पेपर. तर पहिलं पेट्रोल भरून घेतलं आपण आणि तिची फ्रेंड इकडे येऊन होती. तर आपली गाडी नेण्यापेक्षा त्यांच्या गाडीवर ताईला सोडून दिलं आणि मी निघलो मग घराकडे जायसाठी. आता भूक पण लागली होती तर पहिलं कोयना गेटले नाश्ता करा म्हणलं. कोयना गेटले गेल्यावर पाहतो ते ऍक्सिडेंट होता. त्यांना साईड करायला लागले होते यांनी. ती काहीतरी स्लिप झाली म्हणे. जाऊ दे म्हणलं. आपण गेलो आपल्या नाश्त्याच्या दुकानाकडे. डोसा ऑर्डर केला आणि बसलो मग खासाठी. डोसा घेऊन खाऊन झाला आणि आपण निघलो मग घराकडे जायसाठी. घरी गेल्यावर पाहतो तर खांब्यावर माणूस चढून होता. वायरिंगचे कामं चालू होते. तर कोणाकोणाच्या इकडे वायरिंगचे कामं चालू आहे सांगा. मग रोहिण्या म्हणे दवाखान्यात जायचं आहे तर त्यासोबत निघलो. मग आता माहित नाही याच्या डोळ्याला काय झालं का अंधार येत आहे म्हणते. काही दिसत नाही म्हणते. बरोबर. तर त्यासाठी आता दवाखान्यात जाऊन यावं म्हणलं. आपली गाडी लावली पार्किंग मध्ये. गेलो आम्ही चिठ्ठी काढायसाठी. चिठ्ठी घेऊन काढली आणि निघलो मग 50 नंबर मध्ये जायचं होतं. खरी गोष्ट तर आम्हाला इकडला 50 नंबर का 5 नंबर पण नाही माहित. आम्ही इकडे तिकडे फिरत आहोत. जसं तसं करून विचारपूस करून तर भेटून तर गेला. आता येते एवढी भीड आहे. जर गेल्यावर डॉक्टरचे डोळे चेक करत होते. रोहिण्याला म्हणलं तुझे पण असे डोळे चेक होते. तेवढा टाइम राहिल्यावर आता म्हणते उद्या म्हणते टाइम झाला म्हणते आजच्या. जाऊ दे म्हणलं. निघलो आम्ही तिथून. आणि आता 10 रुपये राहिले होते रोहिण्याची. चिठ्ठी घेतली होती तेथूनच ते घ्यायला गेलतो. 16ची नाही बाई. 10 रुपयात तर बहुत काय भेटते बाई. पहिलं गाडी काढलो आणि आपण निघलो. आता याच्यासाठी चप्पल घ्यायची होती. शॉप मध्ये गेलो. हे चप्पल पाहायला लागलो होता. आता हे पाहते का घेते. एक स्पार्क घेऊन घेतली आता यानं आणि आपण घेऊन निघलो. मग का भावना आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.